आज आपण या व्हिडिओमध्ये खोबरा पाक कसा बनवायचा ते पाहणार आहोत। घरातील फक्त 2 ते 3 साहित्यांचा वापर करून हा खोबरा पाक आपण बनवलेला आहे। चवीला खूपच छान होतो व बनवायला देखील खूपच सोपं आहे। अगदी कमी वेळामध्ये बनून तयार होतो। जेव्हाही गोड खावंसं वाटेल त्यावेळेस हा खोबरा पाक आपण बनवून ठेवू शकता। 8 ते 10 दिवसापर्यंत हा खोबरा पाक छान टिकला जातो, अजिबात खराब होत नाही। चला तर मग सोप्या पद्धतीने रेसिपीला सुरुवात करूया। खोबरा पाक बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे। तुम्ही घरगुती खोबऱ्याच्या साली काढून मिक्सरमधून फिरवून घेऊ शकता। इथे मार्केटमध्ये मिळणारं 1 वाटी मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे। एका जाड तळाच्या कढईमध्ये 1 मोठी वाटी भरून आपण दूध घेतलेलं आहे। दूध आपल्याला घट्ट दाटसर घ्यायचं आहे। त्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकून घेतलेली आहे। साखर दुधामध्ये चांगली आपल्याला विरघळून घ्यायची आहे। यामध्ये आपण 1 चमचा भरून विलायची पावडर टाकून घेतलेली आहे। विलायचीसोबत मी काही केसराच्या काड्या ॲड करून घेतलेल्या होत्या, त्यामुळे ह्या खोबरा पाकला खूप छान चव, त्याचबरोबर रंग देखील खूप छान येतो। संपूर्ण हे मिश्रण आपल्याला 5 मिनिटं उकळून घ्यायचं आहे, कारण इथे आपण खव्याचा वापर केलेला नाही, त्यामुळे दूध थोडंसं आपल्याला आटवून घ्यायचं आहे। त्यामुळे हा खोबरा पाक चवीला खूपच छान होतो। एक सतत ढवळत हे मिश्रण किंवा हे दूध आपल्याला साधारण 5 मिनिटं उकळून घ्यायचं आहे। खोबरा पाक बनवण्यासाठी आपण जे डेसिकेटेड कोकोनट वापरलेलं आहे ते तुम्ही मार्केटमध्ये मिळतात ते देखील वापरू शकता, किंवा आपल्या घरगुती जे खोबरं आहे त्या खोबऱ्याचे साली काढून त्याचे काप करून मिक्सरमधून थोडीशी जाडसर फिरवून घेऊ शकता। घरगुती डेसिकेटेड कोकोनट तयार होतं। आपलं मिश्रण देखील चांगलं 5 मिनिटं उकळलेलं आहे। आधी होतं त्यापेक्षा देखील थोडंसं दूध कमी झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। थोडंसं दूध आपण आटवून घेतलेलं आहे। आता आपण त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट टाकून घ्यायचं आहे। 1 वाटी भरून आपण इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे। हे डेसिकेटेड कोकोनट या मिश्रणामध्ये चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण थोडंसं पातळ आहे, तुम्ही बघू शकाल। हे मिश्रण आपल्याला घट्ट होईपर्यंत मीडियम फ्लेमवर चांगलं परतून घ्यायचं आहे। मिश्रण परतत असताना आपल्याला एक सतत हलवत राहायचं आहे, कारण मिश्रण खाली लागलं जाऊ शकतं व त्यामुळे आपला जो खोबरा पाक होणार आहे त्याचा रंग देखील चेंज होऊ शकतो। त्यामुळे सुरुवातीला आपण जे भांडं घेणार आहोत किंवा आपण कढई वापरणार असाल तर जाड तळाची कढई वापरायची आहे। त्यामुळे खोबरा पाक चवीला छान होतो व रंग देखील अजिबात बदलत नाही। साधारण 2 मिनिटं झालेली आहे, तुम्ही बघू शकाल। आधीचं मिश्रण थोडंसं पातळ होतं, आता मिश्रण ठीक व्हायला सुरुवात झालेली आहे। यापेक्षा देखील मिश्रण आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे, तेव्हाच आपल्या खोबरा पाकच्या ज्या वड्या आहेत त्या परफेक्ट तयार होतील। साधारण पुन्हा 2 मिनिटं हे मिश्रण चांगलं आपण परतून घेऊयात। पाच मिनिटं हे मिश्रण चांगलं आपण परतून घेतलेलं आहे। या पद्धतीने त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। खोबरा पाकसाठी लागणारं परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे। हे मिश्रण आपण एका ताटामध्ये किंवा ट्रेमध्ये सेट करण्यासाठी ठेवणार आहोत। इथे मी डब्याचं झाकण वापरलेलं आहे, तुम्ही ट्रेसुद्धा वापरू शकता। झाकणाला तुपाने ग्रीस करून घेतलेलं आहे, त्यामध्ये हे संपूर्ण मिश्रण आपण काढून घ्यायचं आहे। आपल्याला खोबरा पाकच्या वड्या कितपत पातळ किंवा जाड हव्या आहेत त्यानुसार आपण इथे ट्रे किंवा ताटसुद्धा वापरू शकता। संपूर्ण मिश्रण काढून एकसारखं पसरवून घ्यायचं आहे। खूप सोप्या पद्धतीने घरच्या घरी कमी साहित्यामध्ये हा खोबरा पाक बनून तयार होतो। चवीला खूपच छान होतो। संपूर्ण मिश्रण चांगलं पसरवून घ्यायचं आहे व ह्या वड्या आपण सेट करण्यासाठी साधारण 1 तासभर ठेवायचं आहे। मिश्रण चांगलं पसरवून घेतलेलं आहे। यावरती आपण सिल्वर पेपर लावून घेणार आहोत, पूर्णपणे ऑप्शनल आहे। सिल्वर पेपर लावून घेतल्यामुळे ह्या वड्या किंवा खोबरा पाक दिसायला खूपच छान दिसतो, त्यामुळे इथे आपण सिल्वर पेपर लावून घेतलेला आहे। साधारण 1 तासभर हा ट्रे किंवा ताट आपण सेट करून घ्यायचा आहे व 1 तासाने ह्याच्या वड्या आपण कट करून घेणार आहोत। 1 तास झालेला आहे, वड्या आपण कट करून घेऊयात। लहान किंवा मोठ्या आकाराच्या आपल्या आवडीप्रमाणे ह्या वड्या आपण कट करून घ्यायच्या आहेत। वड्या कट करून झालेल्या आहे, बाहेर काढून पाहूयात। खूप सहजपणे ह्या वड्या बाहेर निघतात। अजिबात हे मिश्रण हाताला कुठेही चिटकत नाही। वड्या अजिबात चिकट झालेल्या नाहीत।
खूप मस्त झालेले आहेत, तुम्ही बघू शकाल। खूप सोप्या पद्धतीने घरातील मोजक्या साहित्यांचा वापर करून पौष्टिक अशा खोबऱ्याच्या वड्या किंवा खोबरा पाक तयार झालेला आहे। तुम्ही देखील माझ्या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा। रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।